आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901. युवक म्हणून काय वाटतंय? युवक म्हणून आता सत्यजित दादा तांबेंनी जे उमेदवार दिले ते युवकच आहे आणि नवीन उमेदवार दिलेले, त्याबद्दल आमचं दादांचे आभार. नवीन उमेदवार दिल्याबद्दल. काय वाटतंय या प्रभागामध्ये काय कामं झाली पाहिजे? तसे तर साहेबांनी खूप कामं केलेली आहे. आता जे थोडे कामं राहिलेले ते दादांनी दिलेला पॅनल ते कामं करतील आमचे, असे आम्हाला वाटतं. तुला काय वाटतंय या नगरपालिकेत काय अपेक्षा आहे? सर्वात प्रथम पहिले दादांचे आणि साहेबांचे आभार आहे, कारण का सर्वसामान्य जनतेमधून एक नगरसेविका आमच्या 2 नंबर वॉर्डामध्ये दिलेला आहे. आणि जे भारत दादा बोराडे आहे ते पण एकदम दमदार आहे, म्हणजे नगरसेवक आहे. आणि ते जे आतापर्यंत 2 नंबर वॉर्डामध्ये सर्व काम झालेले आहे, व्यवस्थित झालेलं आहे. जे काही 2-3 राहिले असतील ते पण हे 2 नगरसेवक 100% पूर्ण करतील. तुम्हाला काय वाटतं? बऱ्याच निवडणुका बघितल्यात, काय संगमनेर शहरामध्ये बदल झालाय? काय झालाय? बदल झालाय नाही होती. दादांनी व्यवस्थित कामं केली, चांगले हिसाब झाले. ते उभे राहील तर आम्हाला एकदम आनंद आहे, बरं वाटतं, चांगली असे. काय वाटतं काय व्हायला पाहिजे? त्यांनी जे विचार नाही विजय व्हायला आपले समजा पहिल्यापासून काम करत आलेले असं 30 वर्षापासून पहिले काम करत आलेले असं. तुम्हाला काय वाटतं कशाबद्दल? संगमनेर नगरपालिकेत निवडा एक युवक म्हणून काय वाटतं? आम्हाला युवक म्हणून जे सत्यजित दादांनी जे उमेदवार दिले त्यांच्याकडून आम्ही ते खूप काम करतील अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. आणि जे आमच्या प्रभागामधून अर्चनाताई सुभाष श्रीगे आहे, भारतदादा बोराडे आहे, त्यांच्याकडून खूप चांगले काम करते. सर्वसामान्य घरातले 2 उमेदवार दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. ते काम करतील चांगलं आमच्या प्रभागासाठी. कसं पाहताय शहराच्या या विजयाला? खरं तर संगमनेर शहर जे आहे हे पूर्वीपासून थोडंसं पुरोगामी विचारसरणीचं आहे. त्याबरोबर इथं दुसरी विचारसरणी, संघाची विचारसरणी पण आहे. परंतु एक गेल्या 2-3 वर्षापासून आपण जर पाहिलं तर थोडंसं इथल्या समाजामध्ये डोकं बिघडवण्याचे काम काही लोकांकडून जाणीवपूर्वक केलं गेलं. तरुण पिढीमधले काही लोक त्याला बळी पडली आणि गेल्या वर्षी एक वेगळा निकाल पाहायला मिळाला. परंतु गेल्या वर्षभरामध्ये जे अनुभवलं लोकांनी, जे डोळ्यांनी पाहिलं, त्यावरून आता मी जो फिरतोय तर मला असं जाणवतंय का लोकांचं मतपरिवर्तन झालेलं आहे. आणि लोकांना संगमनेर जसं पूर्वी होतं, शांत होतं, सुसंस्कृत होतं, त्याचबरोबर इथले व्यापार, इथले वेगवेगळे लोक या गावामध्ये येतात आणि स्थायिक होतात. त्यानंतर इथं जे धमक्या देणे प्रकार हे जे आहे हे सगळं लोकांना आता वीट आलेलं आहे. आणि काही व्यापाऱ्यांना थोडंसं जाणवलेलं आहे या गोष्टी. आणि व्यापारी बंधू पण आता त्यांनी ठरवलेलं आहे का यावेळेस आपण निश्चितपणे परत आदरणीय लोकनेते बाळासाहेब थोरात, त्याचबरोबर आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वतीने जे काही पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनल बरोबर राहण्याचा मानस मला लोकांचा जाणवतोय. आणि त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते पुन्हा भयंकर उत्साहित झालेले आहेत. सर्व वार्डामध्ये फिरल्यानंतर जाणवतं का कार्यकर्ते देखील स्वतः सर्व प्रचारामध्ये सामील होऊन सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. विजन मानले आमदार सत्यजित तांबे कसं बघता? एक मुख्य म्हणजे आमदार सत्यजित दादा तांबे महाराष्ट्रासाठी अतिशय आपण म्हणतो ना काम करणारा आमदार म्हणून प्रसिद्ध आहे. युवा वर्गामध्ये सुद्धा त्यांची प्रतिमा अशी आहे, जे बोलतो ते करतो असा हा आमदार आहे. आणि सत्यजित दादांची जी अभ्यासू भाषणं आहेत, जी विधान परिषदेत असतील, बाहेर त्यांनी दिलेल्या बाईट्स असतील, हे लोकांमध्ये फार म्हणजे प्रिय आहे. आणि असा माणूस ज्यावेळेस एखादी इलेक्शन लीड करतो आणि लोकांपुढे काही व्हिजन मांडतो तर सर्वजण त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात का हा माणूस जे सांगेल ते 100% शहरासाठी करेल.
अशी त्यांच्याविषयीची प्रतिभा आहे. मला तर खात्री आहे सत्यजित दादांनी जी आश्वासनं संगमनेरकरांना दिली ते निश्चित या निवडणुकीनंतर आणि नगरपालिकेनंतर मध्ये सत्ता आल्यानंतर पूर्ण करतील याबद्दल मला अगदी खात्री आहे. मैथिली तांबे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. सुशिक्षित चेहरा दिला काय या आमच्याकडे शहरवासी म्हणून काय अपेक्षा आहे? मैथिली तांबे तर खऱ्या युवा चेहरा आहेत. त्या आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या सुवद्य पत्नी आहेत. त्यांचं सामाजिक कार्य आहे. पुण्यामध्ये ते मोठं मॅनेजमेंटचं स्कूल पण चालवत आहेत. त्याचबरोबर संगमनेर शहरामध्ये विविध गटांच्या माध्यमातून या माध्यमातून तसंच दुर्गाताईंबरोबर आदरणीय दुर्गाताई जे आहेत त्यांचं बचत गटाचं कार्य असेल. मी फिरताना असं मला जाणवतं लोक म्हणतात दुर्गाताईंना आम्ही काही कंटाळलो नव्हतो, दुर्गाताई पाहिजे होत्या, पण दुर्गाताईंनीच त्यांच्या सुनबाईंना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही जेवढं दुर्गाताईंच्या मागं होतो त्यापेक्षा जास्त आणखी मैथिलीताईंच्या मागं उभं राहणार आहे आणि मैथिलीताईंचा विजय हा निश्चित होईल याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही. अजून काही प्रश्न आहेत महिलांचे पण ते आम्ही दादांपर्यंत पोहोचवले आहेत. त्याच्यावर दादा विचार करतील, नंतर ते आपल्याला सांगतील. त्यानुसार आम्ही जेव्हा आमचं प्रचार संपल्यानंतर आमची जेव्हा निवडणूक होईल त्यानंतर त्या प्रश्नांना आम्ही नक्की ते सोडवण्याचा प्रयत्न करू. एक युवक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे, तुमच्यावरती विश्वास दाखवलाय, कसं बघताय या निवडणुकीकडे तुम्ही? काय विजन आहे? लोकांचे भरपूर छोटे छोटे समस्या असतात. त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मला संधी जर मिळाली तर मी 100% संधीचा सोनं करेल. सत्यजित तांबेंनी आपल्याला उमेदवारी दिली. या प्रभागामध्ये काय समस्या आहे? बऱ्याच दिवस निवडणूक नाही, काय वाटते नागरिकांमध्ये फिरताना? काय वाटतंय तुम्हाला? रस्त्याचे प्रॉब्लेम आहे, गटारीचे प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहे, स्ट्रीट लाईटचा प्रश्न आहे. अशा छोट्या छोट्या नागरिकांच्या भरपूर समस्या आहेत. त्या सोडवायचा आम्ही 100% प्रयत्न करेल. काय आव्हान कराल तुमच्या भागातील नागरिकांना हेच आव्हान करेल की सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. नगराध्यक्ष पदासाठी मैथिलीताई तांबे आहेत, नगरसेवक पदासाठी काय तुमचं विजन आहे? आता आमच्याकडे ह्या वॉर्डमध्ये भरपूर समस्या आहेत. एक महत्वाचं म्हणजे आरक्षणाचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्हाला तो एक सोडवायचा आहे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी गार्डनचा प्रश्न आहे, तो एक सोडवायचा आहे. असे छोटे छोटे बरेच प्रश्न आहेत ते आम्हाला सोडवायचे आहेत. 23 वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माघर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय 10 ते 30% पर्यंत भव्य डिस्काउंट. 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि 10 ते 30% पर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा. इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस, फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध. याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. संदेश चष्माघर, प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख, 92 70 37 41 74. ठिकाण पहिला मजला, संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. अधिक माहितीसाठी 91 50 290 290 या क्रमांकावर संपर्क साधा.